श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत अंडा बिर्याणी। ते साहित्याने त्याचे प्रमाण तुम्हाला मी दिलेलं आहे। तर मी 6 ते 7 अंडी घेतलेली आहेत। ते अंडी आपल्याला उकडून घ्यायची आहेत। गॅसवर एक मी पॅन ठेवला आहे। पॅन गरम झाल्यावर त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद आणि तिखट टाकायचं आहे। आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आपण अंडी बॉईल करून घेतलेली होती ना, ती सोलून घ्यायची आहेत। ती यामध्ये आपल्याला परतायची आहे। ती इथे अंडी मी सोलून घेतलेली आहेत। तर मी यामध्ये परतणार आहे। तुम्ही 2 भाग करून देखील परतू शकता, पण मी इथे अख्खीच परतून घेत आहे। 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही परतून घ्यायची आहे यामध्ये। तिथे मी 3 ते 4 मिनिटं परतून घेणार आहे। इथे अंडी परतून झालेली आहे। बिर्याणीच्या ग्रेव्हीसाठी त्याच पॅनमध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं तेल टाकायचं आहे। आणि चांगलं तापल्यावर त्यामध्ये 2 वेलची, मोठी वेलची घ्यायची आहे, ती टाकायची आहे। इथे मी साधारण 2 ते 3 कांदे घेतले होते बारीक चिरून, ते टाकत आहे। कांदा आपल्याला त्यामध्ये टाकायचा आणि परतून घ्यायचा आहे। ते इथे परतून घेत आहे। तर त्यामध्ये टॅमॅटो टाकायचा आहे। टॅमॅटो 2 घेतलेत मोठे मी, 3 कांदे मोठे तसेच 2 टॅमॅटो घेतलेत, बारीक चिरून ह्यामध्ये मी टाकत आहे। आणि साधारण 1/4 कप काजू घेतलेला आहे। जर काजू नसेल तर तुम्ही तीळ घेऊ शकता, 3 टेबलस्पून, किंवा अर्धे काजू अर्धे तीळ तुम्ही घेऊ शकता। तीळ सफेद घ्या। ते परतून झाल्यावर त्यामध्येच हळद, धना पावडर, जिरा पावडर, टाकायचे आहे। थोडासा बिर्याणी मसाला पण टाका, किंवा किचन किंग मसाला। ते टाकून झाल्यावर आपल्याला परतून घ्यायचे आहे। हे 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्या चवीनुसार तिखट टाकायचं आहे। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त टाका। तर मी ते साधारण 1 टेबलस्पून तिखट टाकत आहे। तर थोडासा कांदा शिजत आल्यानंतर त्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकू शकता, पण इथे मी अख्खा लसूण आणि आलं घेतलेलं आहे। आलं लसूण 1 टेबलस्पून पेस्ट टाकली तरी चालेल। आणि आता ह्याच्यात आपल्याला साधारण 1.5 ते 2 कप पाणी टाकायचं आहे। आणि पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। ते इथे पूर्ण पाणी सुकेपर्यंत हे मी शिजवून घेणार आहे। तर पाहू शकता पाणी पूर्ण सुकलं आहे। आता तुम्ही गॅस बंद करून पूर्ण थंड झाल्यावर हे मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। एकदम बारीक पेस्ट बनवायची आहे यामध्ये। नंतर गॅसवर आपण ज्याच्यामध्ये बिर्याणी टाकणार आहोत तो टोप घ्यायचा, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे
आणि त्याच्यात जी आपण ग्रेव्ही वाटली होती कांदा टॅमॅटोची ती टाकणार आहोत. इथे शक्यतो पाण्याचा कमी वापर करून ग्रेव्ही पूर्ण मिक्सरमध्ये वाटा. जर याच्यामध्ये पाणी टाकलं तर भाताला देखील पाणी सुटेल बिर्याणीला. अगदी थोडंसंच पाणी टाकून परतून घेणार आहे. तर इथे झाकण लावून मी 5 ते 7 मिनिटं शिजवून घेणार आहे. इथे तुम्ही मिठाचे प्रमाण टेस्ट करू शकता. याला मी झाकण लावून 5 ते 7 मिनिटं परतून घेणार आहे. ते एका दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे. त्यामध्येच त्यामध्ये आपल्याला जिरं घ्यायचं आहे. अख्खं कच्चंच जिरं घ्यायचं आहे. जिरंच घ्या, धना घेऊ नका. कच्चंच जिरं घ्यायचं आहे आणि ते छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडे काजू, 2 हिरवी मिरची टाकणार आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे पूर्ण वाटून घ्यायचं आहे. ती ग्रेव्ही देखील छान रेडी झाली आहे. तर त्यामध्ये मी अंड्याचे 2 भाग करून त्यामध्ये सोडत आहे. जे आपण हिरवं वाटण वाटलं होतं ना ते ह्यामध्ये वरती टाकायचं आहे. तुम्ही ग्रेव्हीमध्ये देखील मिक्स करू शकता अंडी सोडायच्या आधी. मी वरतूनच टाकणार आहे, वरतून छान लागते ही बिर्याणी. जर तुम्ही लवकर बनवली साधारण 5 ते 6 वाजता आणि संध्याकाळी खायला घेतली तर छान मुरते आणि टेस्टला पण देखील खूप सुंदर लागते. इथे मी वरतीच हिरवी चटणी टाकलेली आहे. तुम्ही ग्रेव्हीमध्ये देखील मिक्स करू शकता. आणि वरतून मी थोडासा कोथिंबीर पुदिना टाकणार आहे आणि भाताचा थर लावून घेणार आहे नेहमीप्रमाणे. थोडासा तळलेला कांदा आणि बिर्याणी मसाला टाकायचा आहे वरतूनच थोडासा आणि आपल्याला भाताचा थर लावून घ्यायचा आहे. ही शिजायला जास्त नाही, मीडियम गॅस खाली तवा ठेवा. त्याच्यावर हा टोप ठेवून 5 मिनटं फास्ट गॅसवर आणि 15 ते 20 मिनटं एकदम मीडियम आचेवर तुम्हाला ठेवायचे आहे. पूर्ण हे करून पॅक करून आणि नंतर पूर्ण थंड झाल्यानंतर साधारण 1 तासाने तुम्ही खोलून सर्व करू शकता. इथे मी भाताचा थर लावून घेत आहे. तुम्ही 2 पोझिशनमध्ये टाकू शकता. खाली ग्रेव्ही, वरती भात, परत वरती ग्रेव्ही, परत वरती भात असे देखील थर लावू शकता. पण मी ते खालीच थर लावलं आहे तळाला. इथे पूर्ण भाताचा थर लावून झाला आहे. आता वरती झाकण ठेवून काहीतरी जड वस्तू ठेवून आपल्याला त्याला दम देऊन शिजवून घ्यायचे 15 ते 20 मिनटं. वरतून थोडंसं साजूक तूप सोडा. तर अशा प्रकारे ही बिर्याणी रेडी आहे. जर तुम्हाला आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.